नमस्कार. झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलमध्ये व ब्लॉगमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी आप्पासाहेब शिरसाटे, झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलचा व ब्लॉगचा मुख्य संपादक आपणास देत आहे. दिनांक 9 एप्रिल 2026च्या धाराशिव, उस्मानाबाद व परिसरातील 10 ठळक घडामोडी. धाराशिव उस्मानाबाद नगर परिषदेत घडली राजकीय खळबळ. काँग्रेस हाय पक्षाचे प्रभाग क्रमांक 1 चे समाधान जोगदंड व प्रभाग क्रमांक 15 चे सिद्धार्थ बनसोडे यांनी काँग्रेसचा हात सोडून भाजपाचे कमळ धरले हातात. मुंबई येथे दोघांनी घेतला भाजपामध्ये प्रवेश. तिसराही भाजपाच्या वाटेवर. शेतकरी यांना खुशखबर. PM किसान मानधन योजनेत 2000 वरून 3000 रुपये मानधन मिळणार. शेतकरी यांनी पेन्शन कार्ड तपासण्याचे आव्हान. बिजनवाडी तालुका तुळजापूर येथे झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू तर 1 जण गंभीर जखमी. सौदागर गोरे यांच्या फिर्यादीवरून तुळजापूर येथे गुन्हा दाखल. तुळजापुरात तुळजाई मंदिरातील विकास कामे 2 मे 2026 मध्ये सुरू होणार. पालकमंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती. मंत्रालयात विकास कामावर होणार उद्या 10 एप्रिल रोजी बैठक. जिल्हा परिषद शिक्षण आणि शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नाविषयी अडीअडचणीविषयी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष अर्चनाताई पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सर्व संघटनेच्या पदाधिकारी सह बैठक संपन्न. तुळजापूर पार्किंगमध्ये तरुणाला होत असलेल्या मारहाण सोडवण्यासाठी गेलेल्या तरुणाला बेदम काठी, लाठी व फायटरने बेदम मारहाण. 5 जणांविरुद्ध अट्रॉसिटी नुसार गुन्हा दाखल. केशेगाव तालुका धाराशिव उस्मानाबाद येथील शेतकरी बोरच्या पाण्याच्या वादावरून 82 वर्षीय बळीराम सोपन कोळगे यांना मारहाण करत ग्रामपंचायत समोरच उचलून आपटले. चौघांविरोधात बेंबळी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल. पुणे जिल्ह्यातील भाविकांनी तुळजाईस केले 51.84 ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र. श्रद्धा आणि भक्तिभावाने अर्पण. मोहा तालुका कळंब येथे राजकीय वादातून 4 चाकी वाहनातून अपहरण करून तरुणाला बेदम मारहाण. 5 जणांविरोधात कळंब पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल. धाराशिव येथे होणार नवोदित साहित्यिकाचे साहित्य संमेलन 29 व 30 मे रोजी होणार. यामध्ये देशभरातील 900च्या वर साहित्यिक उपस्थित राहणार. या होत्या धाराशिव, उस्मानाबाद व परिसरातील 10 ठळक घडामोडी. अशाच घडामोडी पाहण्यासाठी झुंजार SC37 न्यूज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकन दाबायला विसरू नका. पाहत राहा झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद यूट्यूब चॅनल व ब्लॉग फॉलो करायलाही विसरू नका. धन्यवाद.